नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्याकडे एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा वनरक्षक या पदाचा निकाल काय केला की त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर वनरक्षक पदाचा निकाल जर बघितला तर तुम्हाला इथे हे निकाल भेटून जातील. ओके. फक्त याच्यामध्ये नागपूर विभागाचा आणि ठाणे विभागाचा निकाल जो अजून बाकी आहे. तर बाकी विभाग चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे सॉरी कोल्हापूर या सगळ्या विभागाचा भेटून जाईल. तर इथे त्यांनी नोटीसमार्फत त्यांनी माहिती दिलेली आहे ही, की ज्याची सी-बी-टी झाली होती 2/8 ते 11/8/2023 या कालावधीत झाली होती आणि त्याची गुणवत्ता यादी आहे, मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. बघा ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे आणि याच्यानंतरनं काय होणार आहे, की तुम्हाला पुढचे काय असतं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिले होईल किंवा ग्राउंड पहिले होईल. या दोन्हीपैकी एक गोष्टी होतील. कारण की तुम्ही जर इथं जर पाहिलेले आहेत बाकीच्या ह्याच्यावरती, तर यांनी गुणवत्ता यादी पहिले प्रसिद्ध केल्या होत्या. बघा तुम्ही जर बघितलं बाकीच्या याच्यासाठी, तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच्या नोटीसही त्यांनी काढल्या होत्या अशाच, की याच्या म्हणजे सी-बी-टी घेतली असतील. सेम नोटीस काही चेंज केलेली नाहीये. त्याच्यानंतरनं काय केलं होतं, की यांनी की प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळे विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्शन करून म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले होते. म्हणजे ज्याच्यामध्ये स्किल टेस्टवालेही होते विद्यार्थी आणि नॉन स्किल टेस्टवाले. म्हणजे अ, बघितलं तुम्ही तर हायर ग्रेड स्टेनोसाठी स्किल टेस्ट आहे, लोअर ग्रेडसाठी स्किल टेस्ट आहे. त्याच्यानंतरनं ज्युनियर इंजिनिअरसाठी नाही आहे, स्टॅटिस्टिक्ससाठी नाही आहे, त्याच्यानंतरनं अकाउंटंटसाठी नाही आहे, सर्व्हेअरसाठी आहे. तर या 3 पदांसाठी जर 120 मार्कांचा पेपर होता आणि अकाउंटसाठी 200 मार्कांचा होता. त्यांच्यासाठी काय केलं, की यांनी डायरेक्ट काय केलं, की लिस्ट लावली. तर तुम्हाला त्याच्यानुसार सांगत आहे, की मी काय होणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जर बघितलं, तर यांनी एक मुद्दा सांगितलेला आहे, की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिक सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता त्याच्यानंतरनं या पदाकरिता 200 पैकी मार्क आधारात गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानुसार 45% पेक्षा गुण असलेल्या विद्यार्थ्यांना काय केलं, की अ, एक शॉर्ट लिस्ट बनवली होती. ओके. 200 पैकी होती. आणि जर तुम्ही जर बाकीचं बघितलं म्हणजे बघा, की लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी आणि या पदाकरिता जर बघितलं तर 120 पैकी आहे. तर मेरिट लिस्टनुसार काय केलं, की यांना बोलवलं होतं सगळ्यांना. 45 पेक्षा जास्त टक्के असलेला मार्क. आता हा मुद्दा आहे इथे. सर्व्हेयर, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी या पदाकरिता 120 पैकी असणाऱ्या आधारित असलेल्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टनं 45% पेक्षा जास्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. तर इथे जर तुम्ही पाहिलं, तर या विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर स्टेनोग्राफर जर बघितलं हायर ग्रेडसाठी, तर ज्या विद्यार्थ्यांना 45 पेक्षा जास्त गुण आहेत, आता या लिस्टमध्ये तुम्ही बघाल 45 पेक्षा जास्त म्हणजे 54 मार्क. 54 मार्कापेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलंय. तर फॉरेस्ट गार्डसाठीही काय करतील, की सगळ्यांना असंच बोलवलं जाणार आहे. तर त्यामुळे मी काय केलं, की तुमच्यासाठी जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्कांची यादी काय केली, की प्रसिद्ध ही केलेली आहे. आता पुणे विभागाची यादी तुम्हाला देत आहे. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पी स्वरूपात भेटून जाईल. जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क. तर बघा हे मार्क आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर अक्षय पांडुरंग डोंगरे 114 मार्क, 114 मार्क. तर हे कंप्लीट यादी आहे. टोटल जर पाहिली तर इथून 108 मार्क, 106 मार्क वगैरे सगळ्या विद्यार्थ्यांची जी यादी आहे मेरिट लिस्टनुसार, ही यादी तुम्हाला मी ऑलरेडी काय करेल, की माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईन. विभागानुसार तुम्हाला ही यादी टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांनी बिनधास्त काय करायचं आहे, की याची तयारी करायची आहे आणि म्हणजे जवळ-जवळ 9,816 एवढे त्यांचं राहणार आहे. आता याच्यात बघूयात काय करतात ते, कसं आहे ते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिले करतात, की याच्यानंतरनं हे करतात. अं, नंतर डायरेक्ट ग्राउंड घेतात. ह्या गोष्टी अजूनही क्लिअर नाहीयेत. त्या करतील क्लिअर काही दिवसातच. ओके. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आशा करतो तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.